घटना आहे पायलची। पायल गोंदकर ही बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात असलेल्या कडा येथील अतिशय हुशार आणि सोज्वळ स्वभावाची असलेली पायल महाविद्यालयीन शिक्षण घेत होती। महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना मैत्रिणींच्या गराड्यात रमलेली पायल आता वेगळ्याच बंधनाच्या दिशेने निघाली होती। घरातून महाविद्यालयात आले की सर्व मैत्रिणींशी गप्पा चालायच्या। याच महाविद्यालयात शिक्षण घेणारा तरुण आदेश चौधरी दोघेही एकाच ठिकाणी असल्यामुळे दोघांच्या नजरा एकमेकांना भिडणे सुरू झाले। एकमेकांना बघणे असो की मैत्रिणीच्या सहाय्याने असो, पायल आदेश याच्या जवळ जाऊ लागली। आदेश हा जर महाविद्यालयात आला नाही तर पायल त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करू लागली होती। ज्या दिवशी आदेश दिसला नाही तर पायलचा जीव कासावीस होऊ लागायचा। मैत्रिणींमध्ये रमणारी पायल हिला आता आदेशाची आवश्यकता वाटू लागली होती। अजूनही प्रेमाचे दिवस सुरू झाले नव्हते। दोघांच्या नजरा फक्त एकमेकांना भिडल्या होत्या। काळ पुढे सरकत होता तसे पायलच्या मनात आदेशविषयी प्रेम जागृत होऊ लागले होते। दोघांच्या प्रेमाचा पाडा सुरू होणार होता, पण पायल प्रेमात पडावी की नाही असा विचार करत होती। मैत्रिणींच्या कानावर देखील काही गोष्टी येऊ लागल्या होत्या। आदेश आल्यानंतर पायलच्या चेहऱ्यावर दिसणारे हास्य मैत्रिणींच्या लक्षात येऊ लागले होते। अधूनमधून मैत्रिणी पायल हिला टोमणे सुद्धा मारू लागल्या होत्या, पण तसे काहीच नाही असे पायल म्हणायची। जोपर्यंत प्रेमाची पहिली पायरी चढत नाही तोपर्यंत काही खरे नाही असे पायल हिला वाटत होते। ज्या पद्धतीने पायल आदेश याच्याकडे पाहू लागली तेव्हा आदेश याची नजर देखील पायलच्या दिशेने वळायला सुरुवात केली। आतापर्यंत फक्त पायलच आदेश याच्याकडे पाहत होती, पण आता आदेश सुद्धा पायलच्या नजरेला नजर देऊ लागला होता। तरुण असून पायल आपल्या जवळ यायचा प्रयत्न करते आणि आपण मागे सरकतो असे आता आदेश याला वाटू लागले होते। एक दिवस दोघांच्या नजरेने एकमेकांना इशारा केला आणि कॉलेज सुटल्यानंतर एकत्र भेटण्याचे ठरवले। कॉलेज सुटले आणि आदेश आणि पायल एकमेकांना भेटण्यासाठी एका ठिकाणी थांबले, ज्या ठिकाणी आजूबाजूला कोणी येणार नाही याची पुरेपूर काळजी दोघांनीही घेतली होती। पायल आणि आदेश यांची ही पहिलीच भेट होती। दोघेही एकमेकांजवळ आले होते। दोघांनीही एकमेकांवर किती प्रेम आहे हे बोलायला सुरुवात केली। गेल्या अनेक दिवसापासून मी तुझ्याकडे पाहते असे पायल म्हणत होती, तर आदेश याने देखील माझेही तुझ्याकडे लक्ष असल्याचे बोलत होता। आता खऱ्या अर्थाने दोघांच्या प्रेम प्रकरणाची पहिली पायरी सुरू झाली होती। त्या दिवशीचा वेळ निघून गेला। पायल घरी पोहोचली त्यावेळी उशीर झाला होता। आईने पायलीला उशिरा येण्याचे कारण विचारले तेव्हा मैत्रिणीच्या घरी गेल्याचे पायलीने सांगितले। ज्या प्रेमाला पहिल्याच दिवशी सुरुवात झाली होती त्याच दिवशी पायल ही घरी खोटे बोलली। दुसऱ्या दिवशीपासून पायल वेगळ्याच अंदाजमध्ये वागू लागली। मैत्रिणींच्या गराड्यात रमणारी पायल हिला आता एकांत हवासा वाटू लागला होता। त्या एकांतामध्ये तिला आदेश भेटावा आणि त्याच्यासोबत मनसोक्त गप्पा माराव्यात या संधीची पायल वाट पाहत होती। कधी कॉलेजमध्ये तर कधी बाहेर। आता दोघेही वेळ मिळेल तेव्हा एकमेकांना भेटू लागले। सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा दोघांचे मेसेज चालू होते। शिक्षण चालू असताना पायल आणि आदेश यांनी वेगळ्या दिशेने वाटचाल सुरू केली होती। दोघांच्या प्रेमाला बहर आला होता। याच काळात पायलमध्ये जे काही परिवर्तन होऊ लागले होते त्याची माहिती घरच्या लोकांच्या लक्षात येऊ लागली होती। पायल वेगळ्या दिशेने वाटचाल करत आहे, काहीतरी विचार करत आहे। ही सर्व माहिती घेण्यासाठी काही कालावधी लागला नाही। काही काळात पायलच्या घरच्या लोकांना आदेश आणि पायल यांच्या प्रेमाची माहिती कळाली। त्यामुळे पायलीला काही दिवस घराच्या बाहेर निघणे बंद केले, पण शेवटी प्रेम आणि त्यामुळे काहीतरी कारण काढून ती आदेश याला भेटू लागली। आदेश देखील आता पायलच्या प्रेमात उडाला होता। तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात काहीच आनंदी नाही अशा प्रकारचे शब्द तो पायलच्या बाबतीत वापरत होता। त्यामुळे पायलसुद्धा आदेश याच्यावर खुश झाली होती। काही कालावधी निघून गेला आणि आदेश आणि पायल यांनी लग्नाच्या बंधनात अडकवायचे ठरवले। घरच्या लोकांना पायल आणि आदेश यांची सुरू असलेली प्लॅनिंग लक्षात आली होती। त्यामुळे पायल आणि आदेश यांच्या घरच्यांनी दोघांचे लग्न लावून देण्याचे ठरवले।
कारण दोघेही एकमेकांमध्ये गुंतले होते, त्यामुळे त्यांच्यामधील बाधा कुणी आणली नाही. प्रेम केले आणि प्रेमविवाह देखील 3 महिन्यापूर्वी पार पडला. दोघेही एकमेकात गुंतले गेले. सर्व विधी पार पडला होता. जी पायल आदेशशिवाय राहणे शक्य नव्हती, ती पायल आता माहेरची आठवण येऊ लागली म्हणून आदेश जवळ रडू लागली. लग्न होऊन 3 महिन्याचा कालावधी झाला होता. आदेश याच्या घरातील जे काही वातावरण होते त्या वातावरणात पायलीला राहणे आवडत नव्हते. त्यामुळे पायलचा जीव सासरी गुदमरू लागला होता. आता ज्या आदेशबरोबर पायलने लग्न केले होते तोच आदेश पायलवर प्रेम व्यक्त करताना तिच्याशी भांडू लागला होता. त्याच्या भरवशावर पायल आली होती. तोच आदेश आता पायलीला टोमणे मारू लागला होता. शेवटी पायल सासरी होती, त्यामुळे तिला जे काही कामे असतील ती कामे सुद्धा करावी लागत होती. त्यामध्ये पुन्हा काही चुकीचे घडले तर सासू बोलल्याशिवाय सोडत नव्हती. प्रेमविवाह करताना चांगले वाटते, आता काम करायला कोण येणार, अशा प्रकारचे टोमणे पायलच्या कानावर पडू लागले होते. आई जे काही बोलते ते आदेश चुपचाप पाहत होता, पण काही बोलत नव्हता. त्यामुळे पायलीला राग येऊ लागला होता. मी आदेश याच्यावर जीवापाड प्रेम केले, लग्नसुद्धा केले, पण आदेश याच्यामध्ये आता किती परिवर्तन झाले आहे. त्यामुळे पायलीला पश्चाताप होऊ लागला होता. आई वडिलांच्या म्हणण्यानुसार लग्न केले असते तर चांगले ठिकाण मिळाले असते असे आता पायलला वाटू लागले होते. पण आता जे काही झाले त्यातून काहीतरी मार्ग काढायचा निर्णय पायलीने घेतला. आता आईवडिलांना दोष देण्यात काही अर्थ नाही, त्यापेक्षा आपण या दुनियेची साथ सोडून दिलेली बरी, असा निर्णय तिने घेतला. विवाह होऊन 3 महिने झाले होते. सकाळ झाली होती. पायल आज आनंदात दिसत होती. नवरा अहिल्यानगर येथे गेला होता तर पायलीने घरातील कामे आटपून घेतले. त्याचवेळी सासूही शेळ्या घेऊन शेताच्या दिशेने गेली. घरामध्ये आता फक्त पायल थांबलेली होती. प्रेम केले आणि आयुष्य बर्बादी झाली असा काहीसा विचार करत पायलीने जीवनाचा शेवट केला. संध्याकाळची वेळ झाली तेव्हा नवरा आदेश हा घरी आला. तेव्हा त्याला बायको पायल ही लटकलेली दिसली. पायलची अवस्था पाहून आदेश याची तर बोबडीच वळाली. वाऱ्यासारखी बातमी गावावर पसरली. काही वेळातच सासू देखील घरी पोहोचली. पायलच्या माहेरच्या लोकांपर्यंत ही माहिती पोहोचली. काही वेळातच माहेरचे लोक घटनास्थळी हजर झाले. पायलची अवस्था पाहून त्यांनी सासरचा नवरा आणि सासू यांच्यावर आरोप करायला सुरुवात केली. या दोघांनी मिळून पायलीचा काटा काढण्याचा कांगावा सुरू केला. काही वेळात पायलचा मामा दत्तात्रय लेकुरवाडे यांनी आबोरा पोलीस ठाण्यात नवरा आणि सासूच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी त्यानुसार दोघांनाही अटक केली. परंतु ज्या पद्धतीने पायल आणि आदेश यांचे प्रेम जुळून आले होते ते शेवटपर्यंत टिकणे महत्त्वाचे होते. लग्न होण्यापूर्वी ज्या पद्धतीने आदेश वागत होता त्यामध्ये झालेले परिवर्तन पायलीला आवडत नव्हते. प्रेमाचा बहर हा फक्त लग्न होईपर्यंत असतो याचा विसर पायलीला पडला होता. त्यामुळे तिच्या आयुष्यात ही वेळ आली होती. प्रेम करताना विचारपूर्वक करा, जेणेकरून पुन्हा पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.